नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी आलो आहे मान नदीमध्ये। मान नदी मसवड या परिसरामध्ये आलेलो आहे आणि या नदीचं वाटोळं वाळू माफियांनी केलेलं आहे। येथील स्थानिक आमदार जयकुमार गोरे यांचे काही पंटर आहेत, त्याच्यामध्ये एक दीपक बनगर, दुसरा किरण जाधव हे इथले वाळू माफिया आहेत। यांनी या नदीचा कसा सत्यानाश केलाय, शेतकऱ्यांना प्रचंड त्रास दिलेला आहे। नदीचे पात्र रुंद करून टाकलेले आहेत। लगतच्या शेतजमिनीचं वाटोळं केलेलं आहे। पर्यावरणाची हानी केलेली आहे। शेतकरी परेशान आहेत। शेतकरी पोलिसांकडे तक्रार करतायत, महसूल विभागाकडे तक्रार करतायत। महसूल विभागाचे जे प्रमुख असतात प्रांत त्यांच्याकडे तक्रार करतायत, तहसीलदारांकडे तक्रार करतायत, त्यांची दखल घेतली जात नाही। आणि या संदर्भात मला शेतकऱ्यांचे फोन आले होते आणि त्या संदर्भात मी इथं आलेलो आहे आणि हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। हे कशा पद्धतीचं, किती वाईट पद्धतीने पर्यावरणाचं वाटोळं करण्याचं काम चालू आहे। इथं कसं रॅकेट आहे। आमदार, प्रांत, तहसीलदार, तलाठी आणि वाळू माफिया आणि पोलीस यांनी मिळून हे निसर्गाची हानी कशी केलेली आहे, शेतकऱ्यांना कसा त्रास दिला जात आहे। आणि ही जी नदी आहे ही आहे मान नदी। याला शिवाजी महाराजांचं जे मराठा सत्ता होती त्याचं एक परंपरा आहे। औरंगजेब मराठा सैन्यांना घाबरून पळत असताना याच नदीमध्ये लंगडा झाला होता। तर अशा या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या मान नदीचं बदनामी करण्याचं, त्याचं विद्रुपीकरण करण्याचं काम हे भाजपचं सरकार करत आहे। भाजपचे जे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांचे लाडके आमदार त्यांनी सत्यानाश करून टाकलेला आहे। तो कसा सत्यानाश केलेला आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। माझ्यासोबत हे शेतकरी आहेत, यांना हे मला सगळी माहिती देणार आहेत। तर आपण जाऊया या नदीमधलं सगळं कांड जयकुमार गोरे यांनी जे केलंय ते आपण बघूया। हे आपण बघू शकता की ही मान नदी आहे आणि मान नदीच्या तीरावर हे शेत आहे, शेती आहे। मी इथं वाळू माफियांचे करामती बघा दाखवणार आहे महाराष्ट्रातील प्रेक्षकांना। आणि हे जे वाळू माफिया आहेत ह्यांनी काय केलं आहे बघा, हे शेत आहे। आता शेताच्या बाजूला शेताच्या इकडं ओढा आहे बरं का, सॉरी नदी, मान नदी, मानगंगा नदी ऐतिहासिक नदी आहे। ह्याच नदीत औरंगजेब लंगडा झाला होता, त्यामुळे ह्याला फार मोठी इतिहास आहे। तर हे शेत आहे आणि तुम्ही आता बघा, हे बघा आता हा ढीग कसला आहे। तर हे आहे वाळू माफियांच्या पराक्रमाची खूण। हे बघा, हे बघा वाळू माफियांनी काय केलंय। हे शेताच्या कडेला बघा हे कसं खोदून ठेवलंय। पाक तिकडे पलीकडचा रस्ता सुद्धा त्यांनी शाबूत ठेवलेला नाही बघा। हे करामतखोर वाळू माफिया, हे बघा किती प्रचंड खोल। हे बघा, हे बघा आपण बघू शकता की हे वाळू माफियांचा पराक्रम, वाळू माफियांचा पराक्रम हे तुम्हाला मी दाखवतो। पाक शेतात घुसून नदीचा तीर ओलांडून इकडं वाळू माफियांनी हे केलंय। इथं माझ्यासोबत एक शेतकरी आहेत, इकडं बघा, इथं उभं राहा तुम्ही आणि तुमचं नाव सांगा पहिलं। महादेव बाबू कलढोणे। काय? महादेव बाबू कलढोणे। तर हे इथले शेतकरी आहेत। तर ह्यांच्यासोबत मी आता गप्पा मारत जाणार आहे, हे बी दाखवणार आहे। चला आपण पुढं जाऊया। आता तुम्ही मला हे सगळं सांगा की हे कुणी हे केलं, हे कुणाचा पराक्रम आहे? हे करावाडीला दीपक बनगर माझे नगरसेवक। हा, दीपक बनगर माझे नगरसेवक। अच्छा, म्हणजे आणि तो कोण आहे? वाळू माफिया आहे। वाळू माफिया करतोय। आणखी कोण आहे? आणि जाधव, किरण जाधव ना, किरण जाधव, तो वरकोटे मलवडीचा। हा, तो इथे येतोय। अहो त्याने परवा माझ्यावर हल्ला केला। मग तो बी इथे येतोय। तो तर जयकुमार गोरेचा कार्यकर्ता आहे। कुणी असं आपल्याला काय घेणे देणं त्याचं? बर, राजकारणाची हा दीपक जो आहे बनकर, तो वाळू माफिया, तो कुणाचा कार्यकर्ता आहे? ते आम्हाला ते काय करतात ते आमदाराचा आहे काय आपल्याला माहित नाही, फक्त नगरसेवकाचा तो मालक आहे। बर, नगरसेवक कुठल्या पक्षाचा नगरसेवक आहे? नगरसेवक आमदार पक्षाचाच म्हणायचा।
अच्छा, पण आमदार पक्षाचा म्हणजे जयकुमार गोरे यांच्या पक्षाचा नगरसेवक, त्याचा हा पराक्रम आहे. त्याला लाज वाटायला पाहिजे. भारतीय जनता पक्षामधून काम करतात आणि जर हे त्यांनी हे केलं असेल तर हे किती सिरियस आहे. म्हणजे केवळ शेतकऱ्यांना त्रास या अर्थाने नव्हे तर पर्यावरण सुद्धा, ही पर्यावरणाची किती मोठी हानी आहे. तुम्ही नदी पात्राच्या बाहेर जाऊन हे असला उद्योग केलेला आहे. इकडे शिकडचं सुद्धा बघा, हे बघा, हे बघा, पार शेतात घुसवलेलं आहे. हे वाळू चोर, वाळू माफिया, हे आमदारांची माणसं हे असले उद्योग करतात. हे आता जे मी दाखवलं हे परत एकदा दाखवतो. हे तुम्ही बघू शकता की आदरणीय श्री संत जयकुमार महाराज, त्यांच्या लोकांना काय जयकुमार गोरेंविषयी काही शब्द वापरले तर राग येतो, म्हणून मी त्यांना आदरणीय संत जयकुमार गोरे महाराज असं म्हटलेलं आहे. तर हे आपण बघू शकता हे कशा पद्धतीनं खोदून ठेवलंय. हे बघा, नदी पात्राच्या बाहेर जाऊन खोदलंय. तर काका, आता मला सांगा, तुम्हाला ह्या वाळू माफियांचा कसा कसा त्रास होतो सांगा. 2-3 बाऱ्या दोन वेळेला अंगावर पळून येतात, हां मला अर्धा अडवतात, हां दगड घेऊन येतात, हां. शिव्या गाड्या देतात, बर ढकलून देतात, अंगावर गाडी घालायला प्रयत्न करतात. बर. अशा पद्धतीने आजपर्यंत असाच खेळ चाललाय. किती दिवसापासून हे असले उद्योग? जवळजवळ ही 20 वर्ष झाला हा खेळ चाललाय. अरे अरे अरे, हो, ही इतकी नदी होती, ह्याच्या बरोबर ही विहीर आहे माझी. बर. अच्छा, इथं विहीर आहे बघा प्रेक्षक हो, इथं विहीर आहे. विहिरीच्या बाजूला यांनी खोदून ठेवलंय बघा. हे बघा, वर विहीर आहे आणि विहिरीच्या बाजूला हा पराक्रम जयकुमार गोरे यांचे कार्यकर्ते दीपक बनकर, बरोबर ना? हा, दीपक बनकर यांनी केलेलं आहे. बनकर दीपक बनकर यांनी हे पराक्रम केलेला आहे. हा, आता त्यांना वाळू माफिया, काय चोर असे शब्द वापरले तर राग येतो, त्यामुळे त्यांना संत म्हटलं पाहिजे, संत दीपक बनकर. हा, आणि महामहिम आदरणीय जयकुमार गोरे महाराज, मलवडीकर नाही बोराडवाडीकर, तर ह्यांचे हे उद्योग बघा. हे मी महाराष्ट्राला दाखवू इच्छितो. हे बघा, एक कसं वाळू ते आल्यापासूनच हे सगळं झालं. कोण आल्यापासून? आमदार पहिल्यांदा होया झाला त्या टायमाला आल्यापासून इथे इतकी वाळू उचलली गेली. त्याच्यानंतर पुण्यात आमदार झाले. परत पहिलं नव्हतं असं काय? नाही होतं पहिलं. मी 20 वर्ष बंद केलं होतं. माझ्याकडे मंत्रालयातला मंत्र्याचा कागद आहे माझ्याकडे. त्यांनी बंद केलं तेव्हापासून 20 वर्ष कोणी नव्हतं इथं आलं. सगळं बंद झालं होतं मंत्रालय. पुण्याची जी आली जी सगळी लोक, पुण्या ह्यांनी वाळूचा ठेका घेतला आणि ही इथनं सगळी उचलायला सुरुवात जी झाली तिची पुण्याची उसळायला लागली. बाहेरचे लोक बंद झाले. ह्यांच्या गाड्या 20-20 100-100 150 200 गाडी भरून जायचे का दिवस. अरे बापरे, एका दिवसात 3 दिवस रात्रंदिवस सगळ्या गाड्या सारख्या लाईन. कोणाच्या गाड्या? आता इतरही लोकांचे पण ठेकेदारी आहेत ना लोक. म्हणजे चव्हाण कंपनी, इरकर कंपनी, अजून काही देवापूरचे काही लोक, त्यात नाव आपल्याला माहित नाहीत. आणि बिचाऱ्या गरीब धनगरांना हे सोबत जयकुमार करतात आणि त्यांना घाणेरड्या सवयी असले काहीतरी बेकायदेशीर उद्योग करायला लावतात. या धनगर समाजातल्या लोकांनाही कळलं पाहिजे. आपले मल्हारराव होळकर, अहिल्यादेवी होळकर यांचा वारसा जपायचं सोडलं आणि असले बेकायदेशीर धंदे शेतकऱ्यांना त्रास देण्याचे उद्योग हे करतात. अहिल्यादेवी होळकरांनी हेच शिकवलंय का आपल्याला? बेकायदेशीर धंदे करा, शेतकऱ्यांना त्रास द्या, सरकारी नियमांचं उल्लंघन करा. हां, हे असं कुठलं तरी सरकार अशा पद्धतीची परवानगी देईल का असं खोदायचं? हे पर्यावरणाचं किती मोठं नुकसान आहे हे कळलं पाहिजे ना. हां, आता अजून दाखवतो मला. हे बाबांनी हे दाखवलं. हे बघा कशा पद्धतीचं नदीचा सत्यानाश केलेला आहे बघा. हे जे काय पूर येणं, महापूर येणं, त्यातून वाहून जाणं, लोक वाहून जाणं, हे जे प्रकार होतात ते ह्याच्यामुळेच. कारण वाळू जी आहे ती काय काम करत असते तर पुराला रोखण्याचं काम करत असते. हा नुसतं पुराला रोखण्याचं काम नाही तर ती पाणी अडवण्याचंही काम करते. कारण वाळूमध्ये पाणी अडतं
आणि ते अडलेलं पाण्यामुळे विहिरींना पाणी राहत असतं, परंतु पूर्ण वाळू हे काढून टाकतात. सरकारची परवानगी असो नसो, यांना परवाना असो नसो, काही फरक पडत नाही. हे बघा, हे कशा पद्धतीचं हे बघा पोखरून टाकलंय. बाजूच्या शेताचं नुकसान केलेलं आहे. नदी पात्राच्या बाहेर जाऊन ह्यांनी वाळू उपसा केलेला आहे. हे बघा, हे आदरणीय श्री संत जयकुमार गोरे महाराज बोराटवाडीकर यांचे पंटर दीपक बनगर, हे छोटे संत आणि ते मोठे संत. आता ह्यांना गुंड म्हटलं, माफिया म्हटलं तर राग येतो, म्हणून आता संतच म्हटलं पाहिजे. फक्त आता त्यांनी कीर्तन गायला सुरुवात करावी. हे बघा, हे जे काही जोडलेले छोटे मोठे ओढे आहेत त्याचा सत्यानाश करून टाकलाय सगळा. इथं काय दिसतंय, जमिनी आहेत की? अच्छा, हे मला वाटलं तिकडून आलेला ओढा आहे हा. नाही उचलली जी जमिनीत उचलली. अरे 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 अरे, काय रे सत्यानाश. हे बघा बघा प्रेक्षक हो, हे बघा. आणि जे जयकुमार गोरे यांचे चमचे आहेत, ज्यांना जयकुमार गोरे यांच्याविषयी सहानुभूती आहे, कशाला तुम्ही इतक्या बातम्या करताय, कशाला एवढे व्हिडिओ करताय, हे जे सांगतायत ना शहाणपणा मला, त्यांनी इथं येऊन बघावं. आणि हे सामान्य लोक माझ्याकडे येत आहेत. हे काय मला खुमखुमी नाही. मी त्यांच्या जयकुमार गोरेंच्या 2-4 विषय वाजवल्यानंतर लोक स्वतःहून यायला लागलेत. लोक सांगतायत. हे बघा कशा प्रकारे शेतीचं नुकसान केलंय, कशा प्रकारे. बघा, हा भाग आहे विरकरवाडी लगतचा नदी, मान नदी पात्रातला हा नदी पात्रात केलेला हा वाळू चोरांनी हा उद्योग आहे. किरण जाधव आणि दीपक बनगर. हे बघा, हाच तो किरण जाधव ज्याने परवा मला वरकुटे मलवडीमध्ये गेलेलो असताना त्याने ह्या वाळू चोराने माझ्या अंगावर आला होता. त्याला लाज वाटायला पाहिजे. आपण धंदे करतो वाळू चोरीचे, आणि जो माणूस इमाने इतबारे संविधानानुसार पत्रकारिता करतो त्याच्या अंगावर येताना त्याला लाज वाटायला पाहिजे. हे असले धंदे त्या किरण जाधव आणि दीपक बनगर ह्या दोघांनी केलेत. ह्यांना काही वैचारिक अभ्यासूपणे बोलण्याची काही अवकातच नाही त्यांची. हे बघा, हे सगळं वाळू पराक्रम, वाळू माफिया कसं शेताचं नुकसान केलंय. जे लोक मतदान करतात, जे ह्यांना मतदान देतात, होय सगळं रेकॉर्डिंग इथं होतं. त्यांचा माईक आहे तिथं. हां तर हे आपण बघू शकता, हे कशा प्रकारे शेत पोखरलेलं आहे. हे ज्या लोकांनी ह्यांना मतं दिली त्या लोकांना, त्या शेतकऱ्यांना कशा प्रकारे हे जयकुमार गोरे नागवतात, त्या शेतकऱ्यांचं कसं वाटोळं करतात, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. त्यांच्याकडे असे विद्वान, संशोधक, उच्च विद्याविभूषित, जागतिक पातळीवर नावाजलेले, राष्ट्रीय पातळीवर नावाजलेले, राज्य पातळीवर नावाजलेले असे कुणीही माणसं नसतात. जे आहेत ते सगळे टवाळखोर, उंडगे, उडाणटप्पू, माफिया असली लोक हे पाळलेले आहेत जयकुमार गोरेंनी. आणि हे त्यांचे उद्योग. हे बघा, नदी पात्रात किती खोल हे पडलेले आहेत. बाबा या इकडं, तुम्ही आणखी काय काय सांगणार मला सांगा. हे कशा प्रकारे हे जे चालू आहे. हां इकडं बघा. हां टोपी काढा तुमची. हां सांगा. हे लोक धंदा 20-25-20 वर्ष होत आली हा चाललाय उद्योग. अंगावर पळून येतात, अंगावर शिवाय देतात, पळून मारते ते. रात्रीचे येऊन
चोऱ्या करून माल नेते. मनगड शहर पोलीस स्टेशनला गेलं, पोलीस स्टेशन सुद्धा आमची तक्रार घेत नाही. पोलिस काय म्हणतात? हा, पोलीस काय म्हणतात गेला तर? खरंच नाही ते जाऊ बघू आम्ही करतो एवढंच म्हणते ते. आणि आता काल परवा म्हणजे 9-10 तारखेला आम्ही प्रांताकडे गेलो होतो. प्रांताकडं तिचा पंचनामा करायला आहे त्या लावलाय म्हणले केला का नाही कोणाष्ट पंचनामा करायला. तिथं आम्हाला प्रांतानं आमच्या समोर इकडे खाली फोन तलाठी सरकारला केला. तलाठी सरकार सुद्धा ह्यात इंटरेस्ट घेत नाहीत. त्यांचेच बाजूचे सगळे लोक आहेत ही ते त्यांना सामील असतात, पैसे घेतात, पैशाच्या जोरावर हे सगळं काम करतात. असं ही आता मुजलवलं, हे हाताने मुजवलेलं खोली होतं. बर. आणि पुण्यात असं पाणी आता 2 वर्ष झालं पाणीच नाही नदीला इथं. तुमची शेती आहे का इथं? तुमची शेती आहे इथं? ही काय शेती? ही आमची शेती आहे. अच्छा, ही तुमची शेती आहे सगळी? हो, ही हे शेती तुमचंच उकारलंय सगळं? हो, आमचंच उकारलं. ही असं सगळं विहीर पडायला लागली तेव्हा ती विहीरकुंड सगळं झालंय. हो, एक मिनिट मला विहीर दाखवते. पलीकडच्या कोपऱ्यावरती विहीर आहे बघा. हा, ही विहीर. पाईपलाईन आहे, मोटरी आहे. त्या मोटरी पाईपा 2 बऱ्या चिंबून गेल्या खाली, वरनं वाहतूक गेल्या. अडवलं पाईपेसाठी तर अजिबात नमत नाही. ते जा तुला कुठं जायचं ते आम्ही बघतो काय करायचं असं म्हणतात. असे म्हणतात. नाही, आणि कशाच्या जोरावर म्हणतात? ते पुढाऱ्याच्या जेव्हा राजकीय क्षेत्राच्या जेव्हावर, हा. पोलीस स्टेशनला पैसे दिले पोलीस स्टेशनच्या जेव्हावर, प्रांताला आमदारला सगळ्यांना हप्ता असतात. त्या हप्त्याच्या ह्याच्यावरती जो पण बोलतात. आणि त्याप्रमाणे मग हे लोक आम्ही किती बोंबलं तर आमचे ऐकत नाही ते. आता काल आम्ही प्रत्यक्ष जाऊन ते तक्रार करून प्रांतापाशी देऊन त्यांनी पंचनामा करा मग खाली गेला. मग खाली गेला त्याच्यावर मग आता त्याच्यावर हिक्त परत उचलले काल, आज काल परवा 2 दिवस झाले. आणि आमदारनं सांगितलं पोलीस स्टेशनला अर्ज दारा, आणि आमदारनं सांगितलं त्याच्या कारवाई करा. आमदारनं सांगितलं असं फौजदारला सांगा. मग आता पोलीस फौजदार काय जाते ते आता आम्ही तयार काय करणार आज देणार आहे. एक त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता शेवटचे हे वाळू माफिया कधी आले होते? म्हणजे काल, परवा, आठवड्याभरापूर्वी? आज सकाळी नेली, परवा नेली. रोजच चालू आहे? आणि रातचं का आम्ही काय बघायचो? रातचं, रात्रीचा काळ, रात्रीचं पाठचं. रात्रीच खेळ चाले, रात्रीचा खेळ चालतोय. श्री संत जयकुमार गोरे यांचे अनुयायी असे सगळे मोठ्या प्रमाणात. आता 20 वर्ष झालं ही त्यांनी जे प्लॉट पहिल्यांदा तुम्हाला मग सांगितलं, प्लॉट घेतला तेव्हापासून ते जे चालू आहे ते बंद नाही. नदी किती खोल गेली आणि किती पुण्या ह्याने फरांडीने बुजवली. आणि पुण्या आणखीन पाणी आलं का जरा वाळू साठली का पुणे उकरून चालून बऱ्याच गाड्या भरून चालूच आहे यांचं. हे आता 2-3 महिन्यात बंद होतं. हे गेल्या 15 दिवसापासून पुणे सुरू केलं त्यांनी. त्यांना परवानगी म्हणजे परवाना आहे? परवानगी काय म्हणतात माहित आहे का? की जे काय ते शेतीची कडची तुम्हाला म्हणले नाही ते हरिजन गिरिजन संस्था आहे, ती माणसं विकतात त्या लोकांना आणि ते त्यांच्याकडून बॉन्ड लिहून घेतात आणि पैसे त्यांना बी काय देतात का नाही देतात ते मला माहित नाही. आणि ती मानतात ही सगळी ही नदीचा काठ असा जे होता ना काठ, ही सगळा बघा काठ, ही जी पिकं दिसते ना तिथे वर नदी, ती सगळं ही ह्या हरिजन गिरिजीच्या माणसाने इकले. आणि जर आपण म्हणा गेलं ना तर आरशीट दाखल करेल ज्या आवाज केला तर काय 400 असे अंगावर पळून शिव्या देऊन येते ती आरशीटी दाखल. शिव्या तुम्हाला आतापर्यंत कोणी शिव्या दिल्या? शिव्या दिल्या आणि माणसं आता आमचीच आहे ती. पण आता मला सांगा ना नाव. शिव्या दिलेले आहेत म्हणलं तर कशाला घाबरायचं? बऱ्याच लोकांनी असं केलं. इथे शेजारचीच आहे ती माणसं. त्यांनी शिव्या दिल्या. विरकर कंपनीचीच आहे ती माणसं. विरकर कंपनीची काय, देवपूरची जाधव आहे ती काय, चव्हाण आहे ती काय, असे बरेचसेच माणसं आहेत. मसोड मधली काय आहे ती, तुमचे पिशवे कंपनी, अशी 2-4 माणसं तिथली बी ती वाहतूक करणारी माणसं. हे अशा माणसांनी हे असं सारखं चालू ठेवलंय. आणि आम्हाला सारखं जाहीर आमची जमिनीचं पाक वाटूळ गेले हे सगळं असे देऊन. आणि ही जमिनीचे पैसे घेते ते हे हरिजन गिरिजनची माणसं. मी आता रजिस्टरच्या सुद्धा कानावर घातलेलं आहे. तर ते म्हणले आमच्याकडे ह्यांची नोंद अजून काय आमच्याकडे दिसत नाही त्या संस्थेची, आमच्याकडे बाकीच्या संस्थेची नोंद आहे, हीच का दिसत नाही असं सहाय्यक निबंधकांनी परवा मला सांगितलं. मी त्यांना तुम्हाला सगळं म्हणलं सांगतो त्याच्यात जे काय असेल ते. म्हणलं मी गुप्त बातमी काढून ती संस्था रद्द करून टाकावी. आणि त्या संस्थेने हे हिरी जे पाडले ना, ह्या हिरी दिसते त्या सगळ्या नदीच्या पात्रात त्याच्या पलीकडे त्यांना दिलेलं एक क्षेत्र आहे बिग्याचं म्हणून, तलावपड म्हणून. मग त्यातले तलावपड सोडून त्या तलावाच्या कडेच्या जे नदीचा काठ जे होता ते पाक उचलून वाळू ह्यांनी इकली. ह्या लोकांनी जवळ 2-3 कोटी रुपये शिकले त्या गिरिजन हरिजन समाजाने लोकांनी. त्या कोपऱ्यापासनं ती ठेवर आता कोपऱ्या आपण दाखवलं मग अशी वर तर बोलत होतो तिकडं तिथेपर्यंत ह्यांची हे म्हणजे जवळजवळ किलोमीटरच्या जास्त परिसराचा वाळू ह्या लोकांनी विकली.
आणि ह्याच्यावर तर काही लोक आहेत त्यांनी बी अशी नदीच्या पात्रात वाळू विकून रोज चालू ही वाट जी पडली ती रोज वाहतूक पडली हो ही दिसते वाट इथे ही अशी जांब भरून गेली अशी ह्या झाडाच्या वरत लांब पलीकडे तिकडे तिकडे बी काय माल भरून जातो काही ते आमच्याकडे करत नव्हती भरत होती ते आता ह्या आठवड्यात हे माल आमच्याला भरलाय जवळजवळ 100 गाडी माल गेलाय. बर हे बघा ज्याला मराठा साम्राज्य जे होतं त्या मराठा साम्राज्याच्या पराक्रमाची खून म्हणून ही मान नदी आहे. या मान नदीमध्ये औरंगजेब लंगडा झाला होता आणि या नदीचं म्हणजे हे काय मराठा सत्तेचा वारसा सांगणारं कुठलंही काम जयकुमार गोरे यांनी कधीही केलं नाही, परंतु तो वारसा बदनाम करण्याचं काम मात्र त्यांनी केलंय आदरणीय श्री संत जयकुमार गोरे बोराटवाडीकर. तर हे आपण बघितलं शेतकऱ्यांनी त्यांची तळमळ सांगितली. मला एक असं समजलं काका की हे जे वाळू चोर आहेत त्यातल्या काहीतरी 10-15 वाळू चोरांना नोटीस आलेत, हे खरंय का? पण त्या दिल्याच नाहीत त्यांना, त्यांच्याकडे दंड वसूल करायला काय कोणाला 5 लाख नुसता दंड त्यांच्या खात्यावर नाही चढवलंय, पेमेंट चढवलंय पण अजून वसूल केलं नाही. त्यांनी वसूल करायला त्यांनी करून घ्यायला पाहिजे, त्याशिवाय ही बंद होणार नाही. एका गाडो 10, 15, 20 लाख रुपये बोजा चढवलेला आहे 7-12. मग ते बोजा वसूल सरकार का करत नाही? बर आणि ही मला एक खातं हे जे अधिकारी जे आहे ते सगळी एकमेकाची साखळे तळाट्यापासून सर्कल पासून आमदार तहसीलदार प्रांत कलेक्टर पर्यंत आहे. सगळ्यांना हप्ते जातात. सगळ्यांना हप्ते जातात. त्यामुळे आमच्या सारख्याच लोकांचं काय चालत नाही. पोलिसांना आता पोलीस त्यात आलीच की हे सगळ्यांनाच आहे. आणि आता जे काय लोकांनी दिल्या नाही ते काय गाड्या त्या काय कुजा लागल्या त्या गाड्या तिथे पोलीस स्टेशनला आहे त्या पुष्कळ गाड्या काय चौडीत आहे त्या 2-4 गाड्या अशी जी काय ते गरीब त्याची ताकद होत नाही त्याची गाडी अडकले ते ते सोडले ते ज्याच्याकडे पैसा आहे ते गाडी सोडवून नेऊन पुण्यात चालू करतोय वाळू. मग अशी पद्धत आज 20 वर्ष झाले चाललंय ही. म्हणजे थोडक्यात आमदार पोलीस महसूल प्रशासन आणि हे वाळू माफिया गुंड हे सगळे जण मिळून एकत्र ह्यांचं टोळकं आहे. आणि हे जे टोळकं आहे म्हणजे कोणाकोणाचं पोलीस महसूल खातं आमदार आणि हे टोळभैरव जे वाळू माफिया आहेत हे यांचं टोळकं काय करतंय तर शेतकऱ्यांचं वाटोळं करतंय. आणि ही झाली पहिली बाजू. दुसरी पर्यावरणाचा सत्यानाश करतंय. तिसरी बाजू की शिवाजी महाराजांसारख्याचा म्हणजे संताजी धनाजींचा वारसा आहे या परिसराला. या नदीमध्ये औरंगजेब लंगडा झाला होता तर हे शिवाजी महाराजांचं कर्तृत्व या नदीचं सांगितलं पाहिजे ते सांगत नाहीत. म्हणजे अशा प्रकारे ह्यांना फक्त पैसे ओरबाडणे आणि म्हणजे दुसऱ्याचं वाट लागलं तरी चालेल, शेतकऱ्यांचं वाटोळं झालं तरी चालेल, त्याच्यानंतर पर्यावरणाचा सत्यानाश झाला तरी चालेल आणि शिवाजी महाराज संताजी घोरपडे यांच्यासारख्यांचा वारसा ह्याच्याशी त्यांना काही देणं घेणं नाही. अशा प्रकारे हे सगळं अंधाधुंद असा कारभार आहे मान खटावमधला. आणि जे स्वतः जयकुमार गोरेंची जे टिमकी वाजवतात त्या लोकांनी नुसतं सोशल मीडियामध्ये येऊन बोंबलू नाही, इथं येऊन जरा बघा ना, ह्याच्यावर तुम्ही काहीतरी सांगा. हे जे शेतकरी आहेत ह्यांना मी ओळखतही नाही. हे लोक मला फोन करून सांगतात इथं गैरप्रकार चालू आहे, तिथं गैरप्रकार चालू आहे. मी माझ्या पत्रकारितेचा धर्म बजावतोय आणि ह्या सगळे प्रकार चव्हाट्यावर आणतोय. जयकुमार गोरे यांनी आतापर्यंत जो काय उच्छाद मांडला होता तो पहिल्यांदाच असा त्याचे एकामागोमाग एक असे गैरप्रकार बाहेर येत आहेत. तुमच्यापैकी कोण बोलणार आहे? बोलायचं असलं तर सांगा. सांगा बोला काय असेल ते बोलले. तुम्हाला बोलायचे नाही ना? हो ठीक आहे धन्यवाद. तर आता तुम्हाला बोलायचे अजून काय बोलायचे आता हे घ्या. थांबा तर ह्याच्यावर थांबा इकडे बघा. थांबा बोला आता. कलेक्टर बघा की कलेक्टरपासून सगळे बंधन झालं पाहिजे. आणि इथं पुण्या वाळूत कुठलाही माणूस आला नाही पाहिजे. ह्या वाळू गेल्यामुळे आमचे हिरे आटले ते आता सध्या प्रत्यक्षात 5-10 मिनिटं सुद्धा मोटरी चालत नाही. त्या आज ह्या मोटरी आमच्या 12 महिने 18 काळ आमच्या आयुष्यात कधी आम्हाला ह्या हिऱ्यांचा पाण्याचा दुष्काळ आला नाही. किती दुष्काळ पडला तर पण ह्या वर्षी आमच्या हिरेला एक थेंब नाही पाण्याचा. आज आमची शेती पडून आहे सगळी.
हे असं म्हणजे आसपासची सगळ्या लोकांच्या शेत्या पडून आहेत. हे कुठं पाऊस तो कुठं शिमशिम आलं त्याच्यावर पेरले ते उगवलं तेवढंच, नाही तर अजिबात पाणी म्हणून हिरेला त्या पिकाला द्यायला अजिबात नाही. ह्यामुळे ही सगळं बंद झालं पाहिजे. हिरेला पाणी, नदीला पाणी जे सोडलं मध्ये मसोडपर्यंत सोडलं, मसोडचं तेवढाच एरिया बसून बंधारा घेतलं आणि तिथनं पुण्या पाणी गेलं. खाली पाणी आम्हाला आलं नाही अजिबात. देवापूरपर्यंत पाणी राजेवाडी तलावात जातं. राजेवाडी सातारा जिल्ह्याचा तलाव असून त्या तलावात पाणी साठलेलं असतं. इकडे राणीन तलाव बांधलाय त्या काळात. त्या कोणी बांधलाय? हेक्टोरिया राणीनं 1857 ब्रिटिशकालीन. तर त्या तलाव्याचं सुद्धा तिथंपर्यंत ही वाळू सगळी भरतच गेलेली नदी पागा दैवडीपर्यंत अशी भरतच वाळू चालूच आहे. आणि आज पाहिजे ही सगळी बंद झालं पाहिजे. कुठल्याही माणसाचा तिथे दबाव आला नाही पाहिजे. प्रशासनाने आधी हिरीत उचललं गेलं की आता टाकलं पाहिजे, हे मुदत सोडलं नाही पाहिजे, अशी आमची तक्रार आहे. त्यांनी केलं पाहिजे. अजिबात त्यांनी कुणी पत्र यापूर्वी लिहिलेले आहेत का? लिहिलंय, भेटलेलं आहे तुम्ही सगळं प्रशासन? भेटलं एकदा दोनदा, पण काय आमची दखल घेतली जात नाही. बरं. आणि त्यामुळे ही सगळे जे घडतात आणि ही जे आज येतात ती भरणारी माणसं येतात तिथं भरतात, ते भरतात ती त्याला ते म्हणते ते आम्ही काय रोजगारी येणार आलो, आमचं काय काम नाहीत. ती भरा म्हणली भरतो, तुम्ही थांबा म्हणली थांबत नाही. ती सुद्धा लोक आमच्या अंगावर घातली जातात, भरणारी सुद्धा. आता भरणारी बंद झाली, ती आता JCBने भरली जाते. माणसानं काय, JCBने काय, कॉकलेननं काय, अशी सगळे हत्यारी सगळे हत्यार आहे. तुम्हाला वाळू उचलल्याचे माझे फोटो दाखवतो, त्याच्यात ती वाहनं सगळे आहे त्यात दाखवतो मी काढलेले. ते तुम्हाला ते सुद्धा दाखवतो फोटो सगळं. ह्या रानातले माझी माळ उचलते ना, इथे बंद पडलं होतं JCB. ते 8-10-15 दिवस तिथंच होता ह्या खड्ड्यात. इथं म्हणजे ह्या माणसांना मग त्या शेतकऱ्याची गरज नाही, फक्त गरज आहे फक्त गाव शेतकऱ्याची मताच्या वेळेला त्यांना गरज आहे. आणि म्हणून तेवढ्या पुरतं करायचं. आणि पुण्यात त्याच्यानं आहे निजवली, त्याचे आईबाप आहे घालत मिले तर चाली, त्या आणाला महाग झाली तर चालते, पण ह्यांची सत्ता राहिली पाहिजे. आम्ही म्हणतो सत्तेसाठी तुमच्या मागं आहे की, पण तुम्ही असलं का करता? आम्ही तुम्हाला सोडलं आहे का? फक्त तुम्ही आमच्या ह्या एरियामध्ये कुठे आम्हाला धक्काबोल वाळूच्या ह्याच्यात लावायचा नाही आणि तुम्ही करायचं नाही. आम्ही तुमचीच माणसं आहे मुळात. कोणाची? जयकुमारची. पण जयकुमारला कळलं पाहिजे की हे बाबा हे असे माणूस सारखा ओरडतो, सारखा हे करतो, वरचेवर लोक सांगते ती तू तुमच्यासाठी सगळा भांडतो दुसऱ्याशी, आणि तुम्ही असलं करता धंदा म्हणल्यावर काय करायचं? तुम्ही त्यांना साथ नाही दिल्यानंतर ह्या या अधिकाऱ्यापुढे ह्यांचा सुद्धा घात चालत नाही. ह्या अधिकाऱ्यापुढे ही सुद्धा बोलू शकत नाहीत. अशा माणसांना कायमस्वरूपी बंधन झाले पाहिजे, अजिबात गेलं नाही पाहिजे. मंत्रालयाला तुम्हाला कागद दाखवतो, तुम्हाला ते बी देतो पुरावा म्हणून. या साली अमुक आमच्या साली आलेला आहे इंदलकर म्हणून, त्या सचिवानं ते पाठवून दिलेला मला त्या काळात. आणि तो माझ्याकडे काय त्याचा पुरावा मी तुम्हाला दाखवतो. त्या पुराव्याचं सुद्धा दाखवलं 2-3 वेळा, पण तिने काही मानलं नाही. मग इथपर्यंत आता आपण जर आता मंत्रालयात जायची आमची ताकद आहे का? माझी ताकद होतो पण गेलो. आता मी 77 वर्षाचं वय आहे, मला आता होतंय का जायला चालणं? बरोबर आहे. हा, मग ह्या लोकांनी माझ्या अंगावर यायचं नाही. तर माझी मी असले एक उचलून आणले असते, एवढी माझ्याकडे पॉवर होती त्यावेळेला. आता नाही ना माझ्याकडे पॉवर. माझी असली भाव पुतणी आमच्या सगळे काय त्या शेतात राहत, काय त्या शेतात राहतात. माझी मस्त माणसं आहे ती घरात. पण ह्या आमच्या एक घराच्या एकमेकाच्या उद्योगामुळे जिकडे तिकडे कामाला असतात लोक, ते कुणी बघायला नसतात. पाणी नसल्यामुळे कुणी येत नाही, रात्रीच येत नाही कुणी. हे रात्री यातून उचलून न्यायचं पाणी. ह्या परिसरातली असणारी माणसं, इरकर कंपनी, बंदगर कंपनी आणि सगळे विरकर नसतील, एखादा नासका असेल. 7-8 धनाचं टोळका आहे इथं इरकरवाडीतलं. भरतात वाळू आणि उचलून येतात. जास्त काय करा ना, आम्ही आमच्यावर काय बोलणार, कशाला आम्ही नेतो एवढ्यावर, पण नाही येतं एवढं असं म्हणायचं, चालायचं जागायचं. अशा पद्धतीने. यांना परवाने आहेत का? कुठल्या परवानगी? काय परवानगी नाही, फिरवानगी नाही. परवानगी दिली सरकारनं, कशासाठी दिली? वाळू मिश्रित द्यायची गरज काय सरकारला होती? सरकारनं वाळू मिश्रित विकायला शेतकऱ्याला सांगितलं म्हणून ही सगळं वाटोळं झालं बघा. ही सरकार याला जबाबदार आहे, अधिकारी लोकवर्ग. बरोबर. आणि त्या अधिकारी लोकांनी ही जागा, या जमिनी ही जी काठ जी केलं ना लगतच्या शेतकऱ्यांनी, ह्या काठामुळे ही शेतकरी नदीपाक जुळत अशी मध्ये आली. हे हिरी आमची आणि त्याच्यामुळे हिरी पडली आमची. आता पाणी नाही त्या हे लोकांनी सगळे हिरीसने वाल्यासनी विचारा बघा हिरीतनी किती पाणी आहे, आणि हिरी खोल किती आहे? त्या 100 फुटाच्या पुढे हिरी आहे त्या खोल. मग आज नदीच्या पात्रात जर वाळलो असती तर हे हिरी आमच्या बंद झाले असत्या का? अजिबात पाणी पण जसं उतरलं तसं आमच्या हिरीसने पाणी कमी आले हे वाळू उचलल्यामुळं. आणि सरकारकडून आम्ही त्यांचे पेनल्टी भरून हिरींची परवानगी घेऊन हिरी पाडले ते. मग आता ते परवानगी देऊन तर काय फायदा आहे आम्हाला हिरीचा? सांगा मला. तर कॅनल आहे का आम्हाला? काय आहे का? काय आहे?
मुरमुरीचं पाणी तिकडे सोडायला विरकरवाडी बसणं पलीकडे गेलं तर ओढा वगळी वाहते सगळ्या पाणी विरले आणि एवढा मसोडचा एरिया असा जर सोन धरला तर पाण्यात ठेवण्या सगळ्या शेती पडून आहे त्या लोकांच्या कशासाठी इतक्यापर्यंत हे चाललं यांचं आणि याचा दबाव बसावा शासनाने याचा बंदोबस्त ताबडतोब करावा पुणे आम्हाला त्रास देऊ नये किंवा आम्ही तुम्हाच्याकडे तक्रार केली म्हणजे पुणे आम्हाला कुणी दम देऊ नये किंवा आम्हाला अडवू नये एवढी दक्षता घ्या कारण असा प्रकारे घडलेला आहे तर ही सगळा बंदोबस्त झाला पाहिजे ज्या शेतकऱ्याच्या 7-12ने बोजा चढवला आहे ती संपूर्ण सरकारनं वसूल केला पाहिजे ताबडतोब ही त्याची दयामाया करायची नाही जर ही वसूल केला ना तर पुण्या नदीत कुणी येऊ शकणार नाही आणून काय फायदा आहे हे सगळं बंद झालं पाहिजे आणि ज्या 7-12 बोजा आहे त्याचा वसूल सगळा झाला पाहिजे कुणी असू मी असलो तर माझा सुद्धा कोणी वसूल झाला पाहिजे मी जर वाळू उचलली असते माझ्या 7-12 बोजा चढ आणि सरकार आता काय करते माहिती आहे का तुम्ही मी जमीन विकली असा धरून त्या माणसाला ताब्यात घेते आणि शेतकऱ्याला त्याच्याचं नाव बोजा चढवतंय सरकार आता अच्छा म्हणजे वाळू माफिया राहिले बाजूला वाळू बाजूला झाले आता शेतकऱ्यावर चढते तुम्ही विकताय मग आता तुमच्याच नाव बोजा असा हे आता ह्या 1-2 महिन्यात हा का त्यांनी ही डोकं चालवले हे सगळं बंद झालं पाहिजे ठीक आहे धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा